नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. बालमधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन याविषयी जनतेत जागृती करण्यासाठी विविध मान्यवरांनी शहरात जनजागृती फेरी काढली. सारसबागेपासून भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग याच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, आमदार रमेश बागवे, सरहदचे संजय नहार, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अभय मुथा यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतात बालमधुमेहाचे प्रमाण वाढत असून त्याबाबत जनजागृती करणे हा या रॅली मागचा उद्देश होता. सारसबाग, अभिनव चौक, टिळक रस्त्याने येऊन या रॅलीचा टिळक स्मारक येथे समारोप करण्यात आला. नियमित व्यायाम करा, मधुमेह टाळा, सायकल चालवा, आरोग्य राखा अशा घोषणा विद्यार्थ्यांनी या रॅली दरम्यान दिल्या. रसनिर्मिती हा शाश्वत साहित्याचा खरा प्राण आहे, असे मत ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉक्टर एस.एल. भैरप्पा यांनी व्यक्त केलं. मराठी सारस्वतांच्या दर्जेदार साहित्य कृतींचा गौरव करण्यासाठी लोकमतच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द मा मिरासदार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर वाङ्मयातील 8 प्रकारच्या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. साहित्यप्रेमींच्या मंदिआळीत शानदार असा हा सोहळा रंगला. लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर DSK समूहाचे अध्यक्ष DS कुलकर्णी, लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, मुख्य संपादक विजय कोळेकर, पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. डॉक्टर भैरप्पा म्हणाले, रसनिर्मिती हा शाश्वत साहित्याचा प्राण आहे. सध्या केवळ विचारधारेला महत्त्व देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. सामाजिक संदर्भ बदलल्याने विचारधारा दर दशकागणिक बदलते. त्यावर आधारित साहित्य शाश्वत ठरत नाही. साहित्यिकांनी सामाजिक भान पाळावे अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांच्यावर दबावाचेही प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र साहित्यिकांनी दबावाखाली अथवा प्रभावाखाली न येता स्वतःहून सत्याचा शोध घेण्याचे धाडस दाखवायला हवे. चिरंतन मूल्यांची जोपासना करायला हवी असेही ते म्हणाले. विद्यापीठामध्ये विविध कलांचे शिक्षण सुरू झाले, परंतु त्यातून खऱ्या अर्थाने कलावंत घडतात का हा प्रश्न आहे. तीच बाब साहित्यातही आहे असेही त्यांनी नमूद केले. मिरासदार म्हणाले, जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना किती आनंद झाला आहे हे शब्दात सांगता येत नाही. भैरप्पा यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ही सुद्धा अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे. मनुष्य सुख भोगण्यासाठी जन्माला येत नाही, तर दुःख भोगण्यासाठी जन्माला येतो. दुःखप्रद आयुष्यात विनोद हा संजीवनी सारखा असतो. लुळ्या पांगळ्या झालेल्या व्यक्तीला विनोदामुळे शक्ती मिळते असेही ते म्हणाले. पुण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. पर्वती येथील आरक्षणाच्या विषयावरून पुणे महानगरपालिकेतील वातावरण आता चांगलेच तापले आहे. त्यातूनच आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरू झाल्या आहेत. पालिका आयुक्त म्हणजे पुणे महानगरपालिका नव्हे, पालिकेतील मुख्य सभा महत्त्वाची आहे. या सभेत होणारे निर्णय हे आयुक्तांना मान्यच करावे लागणार आहेत. त्यामुळे आयुक्त म्हणजे पालिका नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यावे असे पालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप म्हणाले. तसेच पर्वती येथील 284 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन आयुक्त कसे करणार असा सवालही आता निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे भूसंपादनासाठी 10 कोटी रुपये भरून नुकसान करण्यात आल्याचा आरोपही सुभाष जगताप यांनी केला. सध्या पालिका आयुक्त पाठक हे चीनच्या दौऱ्यावर असल्याने त्याबाबत त्यांची भूमिका समजू शकली नाही. पर्वती येथील सर्वे नंबर 47 या ठिकाणच्या पात्र 141 झोपडपट्टीधारकांसाठी 2 लाख स्क्वेअर फूट जागा प्राथमिक शाळा आणि हायस्कूलचे आरक्षण बदलून बिल्डरच्या घशात घालण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप नगरसेवक आबा बागुल यांनी केला होता. तसेच शहर सुधारणा समितीमध्ये हा ठराव जबरदस्तीने केला तर पालिका आयुक्तांनी यात हस्तक्षेप करून हा विषय शासनाकडे पाठवावा अशी मागणीही बागुल यांनी केली होती. तर पालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत करण्यात आलेला ठराव हा योग्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे. पर्वती सर्वे क्रमांक 47 येथे मित्रमंडळ सोसायटी ते तावरी कॉलनी DP रस्त्याच्या पूर्व बाजूस मान्य विकास आराखडा 1987 नुसार प्राथमिक शाळेचे आणि पश्चिमेस हायस्कूलचे आरक्षण आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती.
पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त शहरातून सद्भावना रॅली काढण्यात आली. तसेच आझाद यांच्या जीवनाविषयी माहिती देणारे व्याख्याने, त्यांच्या कार्यासारखेच उत्तुंग कार्य करण्याचे संकल्प या सद्भावना रॅलीमार्फत करण्यात आले. याबरोबर येरवडा येथील नवीन पुलाला मौलाना आझाद यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणीही संघटनांतर्फे करण्यात आली. यानिमित्त आयोजित रॅलीमध्ये आझाद यांच्या जीवन प्रवासाबाबत माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांनी दिली. मौलाना आझाद हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यासाठी त्यांनी घातलेला शिक्षणाचा पाया येणाऱ्या पिढीला आदर्श ठरेल असे भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी सांगितले. मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला हार घालून चालणार नाही, तर त्यांच्या जीवनाचा आदर्श ठेवून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असंही बापट यावेळी म्हणाले. सम्यक साहित्य संमेलनाध्यक्षपदी लेखिका नीरजा यांची निवड करण्यात आली आहे. 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत पुण्यात हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. संमेलनाचे यंदा 4थे वर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन होणार आहे. मराठी साहित्य विश्वात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रा. ग. जाधव यांना यंदाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक परशुराम वाडेकर यांनी दिली. डॉक्टर रावसाहेब कसबे, डॉक्टर विजया खरे, डॉक्टर नितीन नवसागरे, प्रकाश पवार, दीपक मस्के, प्राध्यापक किरण सुरवसे, डॉक्टर अनिल सपकाळ यावेळी उपस्थित होते. नीरजा या अनेक वर्षांपासून स्त्रीवादी कविता लेखन करत आहेत. स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. राज्याच्या विविध भागातून अनेक तरुण लेखक आणि साहित्यिक या संमेलनामध्ये सहभागी होणार आहे. साहित्यविषयक चर्चा, व्याख्याने, परिसंवाद संमेलनामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बहिस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याची माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांनी दिली. पुणे विद्यापीठाने बहिस्थातून पदवी झालेल्या विद्यार्थ्यांनाच पदव्युत्तर प्रवेश देण्याची अट लादली होती. ही अट गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांवर अन्यायकारक होती. त्याविरोधात समाजातून संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत बहिस्थ पदव्युत्तर प्रवेश पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत स्पष्ट झाले. गाडे म्हणाले, बहिस्थ शिक्षणाची गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन बहिस्थ प्रवेश पूर्वीप्रमाणेच राहतील. बहिस्थ शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आतापर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यंदा प्रथमच बहिस्थ शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्पेशल अकॅडमिक प्रोग्राम राबवण्यात येणार आहे. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींचा वापर करून मॉड्यूल तयार करण्यात येणार आहे. बहिस्थ शिक्षणाला पुणे विद्यापीठाकडून पर्यायी व्यवस्था म्हणजे दूरशिक्षण पद्धत निर्माण होत नाही तोपर्यंत बहिस्थ शिक्षण सुरूच राहील. दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 1-1.5 वर्षात या अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल. त्यानंतर स्वतंत्र यंत्रणा उभारून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉक्टर गाडे यांनी सांगितले. माथाडी कामगार रामेश्वर भिसे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र हमाल सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र हमाल सेनेचे सभासद रामेश्वर भिसे यांची घराशेजारील गायकवाड कुटुंबांची किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली आणि या चकमकीचे पर्यावसन मारहाणीत झाले.
राजगुरू गायकवाड कुटुंबियांनी भिसे यांना ढकलून देऊन जमिनीवर पाडले असता भिसे यांचा जागेवरच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी भिसेचे चुलत भाऊ मिलिंद आणि कैलास भिसे यांनी लक्ष्मीनगर पोलीस चौकीत भिसे यांना नेले असता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्याद घेण्यास असमर्थता दर्शवली. वास्तवात पोलिसांनी फिर्याद नोंदवूनच घेतली नाही. रामेश्वर भिसे पश्चात त्यांची आई, 2 बहिणी आहेत. त्यांच्या मृत्यूने भिसे कुटुंबियांची उपजीविका संपुष्टात आली आहे. यासाठीच रामेश्वर भिसेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी, तसेच सदर प्रकरणी योग्य तो न्याय मिळावा अशी भिसे कुटुंबीय आणि माथाडी मंडळाची मागणी आहे. त्याचप्रमाणे दखलपात्र गुन्ह्याची नोंद न करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या संघटनेच्या मागणीसह भिसे कुटुंब आणि संघटनेने पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये FIR नोंदवून घेणे सक्तीचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. त्यानुसार संबंधित पोलिसांच्या बेजबाबदारपणाने भिसे कुटुंबियांना न्याय मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नाना क्षीरसागर, महाराष्ट्र अमाल सेनेचा मी अध्यक्ष आहे. आमचे जे सभासद आहे रामेश्वर भिसे यांचा खून झालेला आहे संगमवाडी भागामध्ये आणि लक्ष्मीनगर पोलीस चौकीमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यासाठी त्याचे नातेवाईक गेले असता तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून घेतलेली नाही आहे. यासाठी आज आम्ही हे आंदोलन छेडत आहोत. मित्रो, आज माथाडी बोर्डाला जे आम्हाला संरक्षण देत असतं त्या माथाडी बोर्डाने सुद्धा ठेकेदारी पद्धतीने कामकाज चालू करण्यासाठी मालक वर्गालाच प्रोत्साहन दिलेलं आहे. आज हा आमचा रामेश्वर भिसेचा जो खून झालेला आहे तर हा माथाडी कामगार आहे, गरीब आहे. त्याच्या पाठीमागं त्याची एक विधवा आई आहे आणि त्याच्या 2 बहिणी आहेत. अशा परिस्थितीमध्ये या गरिबाला न्याय द्यायच्या ऐवजी त्याचे नातेवाईक जेव्हा त्याचं प्रेत घेऊन लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्या ठिकाणी असलेले जे पोलीस अधिकारी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही हे प्रेत आता तुम्ही ससून रुग्णालयामध्ये घेऊन जा आणि मग नंतर आपण काय पाहू. काही कुठलीही त्यांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद न करता त्याच्या सर्व नातेवाईकांना पिटाळून लावलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेली आहे. आय एम ए लॉयर, तर मी या ठिकाणी निक्षून सांगतो की सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन देताना असं सांगितलेलं आहे, जे दखलपात्र गुन्हे आहेत त्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये जे अधिकारी गोवलेले असतील, जे FIR दाखल करायला नकार देत असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. याबाबत तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की त्याचे जे खुनी आहेत त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे. आमचा FIR दाखल करून घेतला पाहिजे. पोलिसांनी एक संशयास्पद वातावरण निर्माण केलेलं आहे. आम्ही तर पुढे जाऊन असं म्हणू की पैसे खाऊन हा सर्व प्रकार घडलेला आहे. जेव्हा एखादा फिर्यादी सांगत असतो की अमुक घटना मी प्रत्यक्षदर्शीने पाहिलेली आहे आणि ते कायद्यामध्ये अशी तरतूदच आहे की ज्यांची नावं पुढे येतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.